महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय जिथं एकाच पोलीस स्टेशन मधल्या तत्कालीन ठाणेदारासह तब्बल 9 पोलिसांना थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। यांनी गुन्हा काय केलाय तर एका मजुराचा पोलीस कोठडीत थेट खून केलाय। तब्बल 15 वर्ष 1 महिना आणि 23 दिवस चाललेला हा न्यायालयीन लढा आणि मृतदेहावर मिळालेल्या तब्बल 44 हाडं मोडणाऱ्या जखमांचा हा थरार आहे। आपली यंत्रणा सर्वसामान्यांच्या जीवावर कशी उठली आहे, मोठ्यांसमोर नांग्या टाकणारे हे टगे सर्वसामान्यांच्या कसं जीवावर उठतात त्याचीच ही जीती जागती स्टोरी आहे। त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण बेग्या पवार मृत्यू प्रकरण काय, पोलिसांच्या बनावाची 34 दिवसातच सीआयडीनं कशी पोलखोल केली, वाशिम न्यायालयामध्ये काय झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांचा कोथळीतील मृत्यू प्रकरणाचा बदनाम इतिहास काय, हे सगळं आजच्या क्राईम सीनमध्ये आपण उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। 9 मे 2011 ची ती रात्र बेग्या पवारसाठी काळ रात्र ठरली। त्यामुळे त्या रात्री नेमकं काय झालं होतं ते आपण सुरुवातीला समजून घेऊ। ही घटना आहे 9 मे आणि 10 मे 2011च्या मध्यरात्रीची। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहर आणि परिसरामध्ये चोऱ्यांच्या घटना वाढलेल्या होत्या। या गुन्ह्यांची उकल करण्याचं पोलिसांवर दडपण होतं। अशातच तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव माणिक धांडे यांच्या नेतृत्वात 9 पोलिसांच्या पथकानं चोरांचा शोध सुरू केला। त्याचाच भाग म्हणून शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा इथल्या एका पारधी वस्तीवर मध्यरात्री 3 वाजता बेकायदेशीरपणे छापा टाकण्यात आला। पोलिसांनी बेग्या पवार नावाच्या 23 वर्षाच्या तरुणाला तो घरात आपल्या पत्नी आणि लहान मुलासोबत झोपलेला असताना उचललं। विशेष म्हणजे बेग्यावर याआधी कसलाही गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नव्हता, हे आपण इथं ध्यानात घ्यायला पाहिजे। त्याला म्हणजे बेग्या पवारला आणि राजू पवार नावाच्या आणखी एका तरुणाला पोलिसांनी पकडून रिसोड ठाण्यात नेलं आणि चोऱ्यांची कबुली मिळवण्यासाठी त्यांच्यावर 3rd डिग्रीचा अमानुष वापर केला, बेदम मारहाण केली। लोखंडी पाईप आणि फायबरच्या काठ्यांनी त्यांना पहाटे 6 वाजेपर्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली। या जीवघेण्या मारहाणीतच बेग्याची तब्येत बिघडली आणि 10 मेला सकाळी वाशिमच्या रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच तडफडून मृत्यू झाला। आणि इथूनच आपली यंत्रणा, सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या कसं विरोधात काम करतं त्याची स्टोरी सुरू होते। त्यामुळे आपण पोलिसांनी FIR मध्ये काय म्हटलं होतं ते समजून घेऊ। पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं लक्षात येताच स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांनीच एक कट रचला। म्हणजे जे कट उघडकीस आणतात त्यांनीच चक्क मृत बेग्या पवार आणि राजू पवार यांच्यावरच क्राईम नंबर 88/211 अंतर्गत दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी न्यायालयात दावा केला, हे दोघं जंगलात दरोड्याच्या तयारीत होते। त्यांनी आमच्यावर तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, हल्ला केला आणि त्यामुळेच स्वसंरक्षणामध्ये झालेल्या झटपटीमध्ये ते जखमी झाले। एवढंच नाही तर पोलिसांचा यापुढचा दावा ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। तर पोलिसांनी दावा काय केला तर बेग्याचा मृत्यू मारहाणीमुळे नाही तर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन नसल्यामुळे झालाय, असा अत्यंत खोटारडा, धादांत खोटा दावा या पोलिसांनी त्यांच्या वकिलांनी केलेला होता। बेग्याचे वृद्ध आई वडील तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तेव्हा या पोलिसांनी त्यांना हाकलून देत तक्रार घ्यायला नकार दिला होता। त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं। जनतेचा रोष, मोर्चे बघून सरकारला हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CID द्यावं लागलं आणि CIDच्या तपासानं पोलिसांचं बिंग फोडलं। कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवायचं थांबत नाही असं म्हणतात, तसंच सत्य लपून राहत नाही। तत्कालीन CID उपाधीक्षक अनवर शेख यांनी तपासाची सूत्र हाती घेतली आणि अवघ्या 34 दिवसातच पोलिसांचा सगळा खोटारडेपणा पुराव्यासह उघड केला। सगळ्यात मोठा पुरावा ठरला तो म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट। वैद्यकीय अहवालानुसार बेग्या पवारच्या शरीरावर तब्बल 44 गंभीर जखमा आणि हाडांचे अनेक फ्रॅक्चर्स आढळले। जंगलातल्या साध्या झटपटीमध्ये 44 हाडं मोडूच शकत नाहीत असं स्पष्ट झालं। त्यामुळं इतकंच नाही तर पोलिसांनी दाखल केलेला तो दरोड्याचा FIR ही पूर्णपणे बोगस असल्याचं CIDनं कोर्टात सिद्ध केलं। 34 दिवसातच CIDनं आरोपपत्र दाखल केलं आणि इथूनच बेग्या पवारच्या कुटुंबाचा न्यायालयीन दीर्घ लढा सुरू झाला। मग वाशिम न्यायालयात काय झालं तर तब्बल 15 वर्षे ही कायदेशीर लढाई वाशिमच्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये चालली। विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट श्रीराम काळू यांनी भक्कम युक्तिवाद करत 47 साक्षीदार तपासले आणि अखेर तो 2 जुलै 2026चा ऐतिहासिक दिवस उजाडला। न्यायाधीश JP झापटे यांनी पोलिसांचा स्वसंरक्षणाचा दावा खोटा ठरवत आरोपी सर्व 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली।
यामध्ये तत्कालीन ठाणेदार पोलीस उपनिरीक्षक महादेव धांडे याच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश सीताराम ताराम, नागोराव भगवानराव खंडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणीराम जाधव या 9 पोलिसांचा समावेश आहे. या सर्व 9 आरोपींवर केवळ कलम 302 नुसार खुनाचाच आरोप नाही, तर पीडित तरुण हा विमुक्त जमात प्रवर्गातील पारधी समाजाचा असल्यानं त्यांना अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजे अॅट्रॉसिटी अंतर्गत देखील दोषी ठरवण्यात आलं. सोबतच प्रत्येक आरोपीला सुमारे 56,000चा दंड आणि त्यातील 70% रक्कम पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले. अटकेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या DK बासू मार्गदर्शक तत्वांचंही पोलिसांनी या प्रकरणात सर्रास उल्लंघन केल्याचं समोर आलं. ताब्यात घेतल्यानंतर अटकेची नोंद करायला पाहिजे आणि त्याची माहिती नातेवाईकांना देणं आवश्यक आहे, पण तशी कोणतीच गोष्ट या प्रकरणात झाली नसल्याचं तपासात स्पष्ट झालं. याच निकालावर भेगा पवार यांचे आई वडील यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. त्यांनी माध्यमांना सांगितलं, माझ्या मुलावर एकही गुन्हा नव्हता, केवळ तो पारधी समाजाचा होता म्हणून पोलिसांनी त्याला चोर ठरवून मारलं. तब्बल 15 वर्ष आम्ही आमच्या मुलाला न्याय मिळेल या आशेवर जिवंत होतो. आज न्यायालयानं आम्हाला न्याय दिला. मग पारधी समाजाचा इतिहास काय? ब्रिटिशांनी आपली खोटी कार्यक्षमता दाखवण्यासाठी काही जातींना थेट गुन्हेगार ठरवलं होतं. त्यासाठी 1871च्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट नुसार पारधी समाजाला गुन्हेगारी जमात ठरवलं होतं. स्वातंत्र्यानंतरही या जातींवरचा गुन्हेगारी हा ठपका काही वर्ष तसाच राहिला. 1952 मध्ये या ठपक्यातून विमुक्त करण्यात आलं. तरी आजही स्वातंत्र्याची 75 वर्ष झाल्यानंतर पोलिसांच्या मानसिकतेत काही जाती अजूनही गुन्हेगारच आहेत. पोलिसांच्या याच मानसिकतेचा भेगा पवार हा बळी ठरलाय. इथंच आपण महाराष्ट्र पोलिसांचा कोठडीतील मृत्यूंचा बदनाम इतिहास काय तोही बघू. 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या NCRBच्या अहवालानुसार देशभरात कोठडीत मृत्यू झालेल्या एकूण 65 मृत्यूंपैकी महाराष्ट्रात 16 मृत्यू झाले होते. विशेष म्हणजे यात 6 मृत्यू हे पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत, 10 मृत्यू कोठडी मिळण्यापूर्वी चौकशी दरम्यान झाले होते. पोलीस कोठडीतील मृत्यूंच्या बाबतीत देशात गुजरात नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये 12 तर महाराष्ट्रात 6 मृत्यूंची अधिकृतपणे नोंद झाली. डिसेंबर 2024 मध्येही नांदेडच्या सोमनाथ सूर्यवंशीचाही परभणीत पोलीस कोठडीतच संशयास्पद मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात सोमनाथचा मृत्यू हा मारहाणीतच झाल्याचं स्पष्ट झालं होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं CID चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात तर 72 पोलिसांच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेले आहेत. थोडक्यात काय तर रक्षकच भक्षक बनलेत. ज्यांच्यावर कटाचा तपास करण्याची जबाबदारी आहे ते सर्वसामान्य माणसाला संपवण्यासाठी कटकारस्थान करत आहेत. जनतेच्या रेट्यामुळं अवघ्या काही दिवसातच संपूर्ण तपास पूर्ण झाला. त्यामुळं या प्रकरणात भेगा पवारच्या कुटुंबियांना 15 वर्षांनी काही होईना न्याय मिळाला. तपास नीट झाला तर खाकी वर्दी अंगावर असली तरी कुणीही कायद्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही, हेच या निकालातून अधोरेखित झालं. पण ज्यांच्या मागं कुणी नाही त्यांचं काय, हा प्रश्न तसाच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तशा लोकांचं काय असणार आहे ज्यांच्या मागं कुणी नाही त्यांचं? भेगा पवारला न्याय मिळाला तसं सोमनाथ सूर्यवंशीलाही न्याय मिळेल का? आवाज उठवल्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या पदरात काही पडतं का? महाराष्ट्र पोलिसांबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून तुमची मतं, तुमचे वैयक्तिक अनुभव नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.